सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्या निज हस्ते वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तिथे लाही शीत लागे हाती लाही शीत लागे हाती दोष देखोनी पडती वाटी आपल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तिथे निळा म्हणे क्षीराचा बुंद निळा म्हणे क्षीराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद वाटी आपल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तिथे माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी प्रेमा वरम पुंडरीकाय दातो मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करुकथा मन पांडुरंगा करुकथा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षम एकम नित्य विमलमचलम सर्वदे साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमामि गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही जयांचे केली स्मरण सकळ विद्येचे अधिकरण हे जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी आता माझ्या भावांतराय नको देवा आले भागात करीतो तुझे नाम उच्चारतो दृढ माझे मन पायी बांधावे राखून आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ पाटे आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो विठाला काला करते संत जन सवे त्यांच्या नारायण वाटी आपल्याने जास्त भाग्याचा तो पावे तेथे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे परमशिष्य पिंपळनेर निवासी निळोबाराय यांचा 4 चरणाचा गवळण पर प्रकरणाचा अभंग साधारणतः काल्याच्या माध्यमातून संत निळोबारायला त्यांच्या जीवनामध्ये लाभलेले संत तुकाराम महाराजांसारखे संत आणि मग त्यांच्या जीवनामध्ये झालेला तो काला त्यांनी या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सांगितलं काला करते संत जीवन माझ्या जीवनामध्ये समर्थ अशा प्रकारचा सद्गुरू लाभला समर्थ सद्गुरू लाभल्यानंतर त्यांनी माझ्यावर अत्यंत प्रेम केलं जे मला पाहिजे होतं ते मला मिळालं केला निळा केला निळा केला निळा पावन निळोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये तुकाराम महाराजांसारखा संत लाभला आणि त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला जे मला पाहिजे होतं ते मिळालं समाधान झालं हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केली सुखी आजचा प्रसंग असा आहे काकड आरतीचा जवळजवळ आपण महिनाभर देवाची याचना केली प्रार्थना केली एका बाजूला काकड आरतीची सांगत आहे आणि दुसऱ्या बाजूला काल्याचा प्रसंग आहे साधू संत सांगतात बाबा थोडासा जीवनामध्ये आल्यानंतर थोडासा विचार केला पाहिजे आपण कशासाठी आलो आपल्याला करायचंय काय आपल्या जीवनामध्ये जे आपण करतो ते बरोबर की चूक संतांनी आपल्याला सांगताना भक्ती मार्ग सांगताना कुठल्याही प्रकारचा अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा तिढा ठेवलेला नाही तुकाराम महाराज तर म्हणतात आम्ही याच कारणासाठी आलो होतो आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ता झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शिशोरला तो शिव साधारणतः धर्म कार्य करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी संतही जन्माला येतात तसं तर देवाला जन्माला घालावं लागतं तसा देवाला जन्मही नाही आणि देव तुम्हाला दिसणे असण्यासारखा नाहीच आहे अव्यक्त निराकार नाही जेतुनी चराचर हरीश भजे साधू संत म्हणतात देवाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर देवाला जन्माला आणावं लागतं आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा सांगायचं तात्पर्य संत मात्र स्वतःच्या इच्छेने येतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलले जे ऋषी साच भावेवर ताया कारण आम्हाला त्या कारणासाठीच यायचं होतं आम्हाला बाकी कीर्तन प्रवचन करायची नव्हती साधारणतः आपण एखाद्या महाराजाला विचारलं तर तो म्हणतो मी कीर्तनाला चाललो एखाद्या प्रवचन करायला विचारलं तर तो म्हणतो आम्ही प्रवचनाला चाललो समाजाचं मार्गदर्शन समाजाला एक मार्ग दाखवण्यासाठी हे प्रवचनकार कीर्तनकार या समाजापुढे जातात पण तुकाराम महाराज म्हणतात मला प्रवचन कीर्तन वगैरे या गोष्टी माझ्या ध्यानातही नाहीत मनातही नाहीत तुकाराम महाराजांना विचारलं तुम्ही कशासाठी आला उजळावया आलो वाटा
पाहिलं लोपले ज्ञान जगी इतने न ते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. संतांचा अवतार कार्य एवढ्याच साठी आहे की जगाला मार्ग दाखवायचा आणि तो सत्य मार्ग दाखवून त्यांना भक्तीच्या मार्गाला लावून मुक्तीकडे घेऊन जायचं. विठ्ठल विठ्ठल. आणि त्याच मार्गाने जात असताना आपल्यालाही कोणीतरी एखाद्या संताचा स्पर्श व्हावा, त्या संताची भेट व्हावी. साधारणतः आपण देवाची आळवणी करतो जे रोज. बघा उठवताना सकाळी जर काकड आरतीचा विचार केला तर उठा जागे भारी आता साधारणतः आपण जर विचार केला तर सकाळी आपण काकड्याला जागे होतो नाही का. पण खऱ्या अर्थानं संतांनी ज्या ठिकाणी जागा व्हायला पाहिजे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी मात्र आपण जागे होत नाही. परत पहा दुसरा विचार करून सांगा. स्मरण करा पंढरीनाथा. आपण फक्त ते काकड आरती पुरतं मंदिरामध्ये म्हणतो पण स्मरण मात्र काही करत नाही. साधू संत म्हणतात आहे तुम्ही कधी कधी विनोदाने सांगतो. या काकड आरतीच्या प्रसंगामध्ये रेंगे महाराज मुका नाही का हो मुका. मला हे विचारायचंय मुका मुका म्हणतो का बोल का म्हणतो. वैशिष्ट्य आहे ना. मुका कोण म्हणतो. तो म्हणतो ना मुका झालो. तो बोलतो का नाही. त्याच्यातला आशय असा आहे साधू संतांची निंदा केली तो मुका, हरिभक्ताची स्तुती नाही केली तो, आणि तो मुका बर का. आणि इथं तर सगळं तेच चाललंय. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते कुणी ऐकतच नाही. मी नेहमी सांगतो ज्ञानेश्वरी लोकांनी डोक्यावर घेतली. ज्ञानेश्वरी लोकांनी डोक्यावर घेतली अजून डोक्यात नाही घेतली. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना सांगावं लागलं आहा कटकटा ये उकटे ये मृत्यूलोकीचे उफराटे येथा अर्जुना वचटे जन्मला जड घडवणी वहिला निघ ये भक्तीच्या वाटेला या पावशी व्यंग निज धाम माझे तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मधे खाती माझे अनुसंधाने देख संकल्प जाळणे निषेक मध्याची चोख याची नाव ऐसा मी आतिला होशी मग माझी या स्वरूपा पावसी हे अंतकरणीचे तुझ पासी बोली जात असे ज्ञानगुड गम्य साधारणतः या गोष्टीचा जर विचार केला की निवृत्तीनाथाने काय दिलं. निवृत्तीने दिले माझ्या हाती काय दिले याचा विचार केला तर मग आपल्याला ते सापडण्याशिवाय राहणार
कारण प्रवचनाला गेल्यानंतर, कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तनकाराला, प्रवचनकाराला आपण काहीतरी प्रश्न विचारले पाहिजे, जे तुकाराम महाराजांनी विचारले. काय विचारलं तुकाराम महाराजांनी प्रवचनकारांना, कीर्तनकाराला? काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, आयुष्य तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काही एक खंड येईल कर्म, कासयाने कळेल हे वर्म, पारुषतील धर्मा धर्म म्हणून श्रम वाटतसे. इकडे काकडे आरती सुद्धा म्हणतात, जळो माझे कर्म वाया आपली पण तीच कटकट चालू आहे. आपण रोज कर्म करतोय, पण ते हरिलोक करत नाही ना. डोळे पाहतात ती देवाची सत्ता आहे, पण आपल्याला मान्य नाही. कान ऐकतात ती देवाची सत्ता आहे, पण आपल्याला ते समजत नाही. आपण बसलो कुणाच्या सत्तेनं, ते देवाच्या सत्तेनं, पण ती देवाची सत्ता आपल्याला ज्ञात नाही, समजत नाही. साधू संत म्हणतात, चांगल्या मराठी भाषेमध्ये सांगतात बरं का, चाले हे शरीर कोणाची आरे सत्ते, कोण बोलवे तो हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन पुन्हा का. आणि म्हणून साध्या सर्वसामान्य माणसाला जाग करता करता साधू संतांनी संतांना पण जाग केलं. उठा साधू संत जागा, संतांना सुद्धा जागे केलं. कारण त्याची गरज आहे. आज संत म्हणून घेणारे आमच्या सारखे प्रवचनकार, कीर्तनकार समाजाला जर खरं सांगत नसतील, तर जाग करण्याची आवश्यकता तुकाराम महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांना वाटली. बरं, नुसतं सर्वसामान्य जनतेला जाग केले किंवा संतांना जाग केले असं नाही. उठा पांडुरंगा आता काकड आरती म्हणजे फक्त आनंद आहे, मागणं मागायचं देवाचं. उडा पांडुरंगा आता दर्शन द्या सखा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा, संत साधू मुनी अवघे झाले ते घोडा, सोडा शेज सुख आता पाहुद्या मुख कमळा, रंगमंडपी महाद्वारी झाली से दाटी, मन होता वेळ रूप पाहावया दृष्टी, राई रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया, शिरी हलवणी झाली. किती आनंद आहे त्याच्यामध्ये. साधू संतांनी तर सांगितलं, काकड आरती सारखा आनंद मागणं, मागायचे देवाला. लढीवाळपणानं जसं लेकरू आपल्या आईकडे मागतं, आई दे ना ग, आई दे ना ग मला, आई दे ना ग, दे ना ग, दे ना ग म्हणता म्हणता त्याच्या डोळ्यातले अश्रू आई पाहते आणि मग तिचं अंतःकरण मोकळं करून देते. बघा, थोडंसं अजून पुढे गेलं, जात्याकडे जर आपण गेलं, सुंदर माझं जात ग
जनी जात गाईल कीर्त माग राहील, जनी जात गाईल कीर्त माग राहील, थोडासा लाभ होईल तू रे बा विठ्ठला. चांगला बारकाईने विचार करून सांगा आपण भक्त मंडळी. जनाबाईने देवाला हाक मारली, जात्यावर हाक मारली, देव आला का नाही? आला ना. त्या रीतीने जर आपण हाक मारली तर, ज्या रीतीने साधू संतांनी हाक मारली बघा, परमार्थ चालीचं नाहीच आहे मुळात. परमार्थ हा चालीचं नाहीच. एक वेळेला चाल चुकली तरी पण रीत चुकली नाही पाहिजे. विठ्ठल साधारणतः हा मृदुंगमणी नावाचा मृदुंगाचार्य आपल्या शिष्याला शिकवताना चाल शिकवतो का तुम्ही रीत शिकवता? मृदुंगाची काय शिकवता? की यांच्या हातामध्ये जे बोल आहे, यांच्या हातामध्ये जी कला आहे, आपल्या शिष्याला शिकवताना चालीत नाही शिकवत, ती रीतीत शिकवावी लागते. मग मृदुंग जर रीतीत शिकवावा लागतो तर परमार्थ चालीतला चालेल का? साधू संतांनी याच्यावर काट मारला. म्हणले गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी आहे, आणि गाढवाला जरी विचारलं की ते साखर कशी आहे, साधू संत म्हणतात अरे गाढववर पोथ्या जरी वाचल्या तरी तुम्हाला काकडाही कळणार नाही, आळी पाटाही कळणार नाही, आणि मुळात परमार्थच कळणार नाही. ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येते, तसा तर संस्कृत मधला श्लोक सगळ्यांना पाठ आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्म्यानां सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. नाही, देव अवतार करायला येतो तोही धर्माच्या कार्यासाठीच अवतार कार्याला येतो, अधर्माचा नाश करण्यासाठी येतो. आणि संत कशा करता येतात? कीर्तन करायला. संत म्हणतात या जगामध्ये चाललेला अनर्थ आम्ही पाहिलाय. अनर्थ त्या वैकुंठवासी नावाच्या प्रकरणात सांगितलं. अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी म्हणे साधन ठेवले. आणि आपल्याला हा खटाटोप कशासाठी करायचा? एवढा मोठा खटाटोप जो करायचा ना, पिटू भक्तीचा डांगोरा कळीकाळा सीतारारा तुका म्हणे करा जयकार आनंदे. आनंदाने आपल्याला पांडुरंग परमात्म्याकडे जाता आलं पाहिजे. बघा, आपल्याला साधारणतः भीती कशाचीच वाटत नाही, पण मरणाची भीती वाटते. बघा, सापाची भीती वाटते का? साप चावल्यानंतर मरतो म्हणून त्याची भीती वाटते. आता बिबट्याला बरं का, बिबट्याची भीती वाटते का? बिबट्या आपल्याला चावणार आहे ना, आपण मरणार आहे त्याची भीती वाटते. बघा, चांगलं बारकाने चोर घरात शिरला, चोराची भीती वाटते का? आपल्या मरणाची भीती वाटते. साधू संत म्हणतात मरण तर पाठीमागं लागलेलंच आहे. मरण हेच खरं सत्य आहे. मरण हेच खरं सत्य आहे. साधू संत म्हणतात आमचं तर मरण आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलं. माझे मरण पाहिले ना डोळा झाला सोळा. साधू संतांनी तर पांडुरंग परमात्म्याला त्या एका कडेला उभे राहिलेलं पाहिलं. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग. साधू संतांनी या गोष्टीचा विचार करताना सांगितलं तुम्ही गाफील राहू नका, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये गाफील राहू नका, कारण तुम्हालाही त्याच मार्गाने जायचे. आणि त्याच मार्गाने जाता जाता आपल्याला सुद्धा मरण आहे. क्षणभंगुर नाही
जेवायला आधी संत काय म्हणतात, आठवते का तुम्हाला सर? बरोबर ना? आम्ही जेवायला आधी, झोपायला सगळ्याच्या, आणि भजनाला विठाला फार विनोदाच्या माध्यमातून आपल्याला परमार्थ साधा करून सांगितला. कांद्यामध्येच कांद्याचं बी आहे, पण टरपलं सोडून तुमच्या बापाला इथे मिळणार. जर त्याची रीत कळाली, अर्धा कांदा कापून टाका, वरचा भाग फेकून द्या, खालचा भाग जमिनीमध्ये लावा, आणि जमिनीला मध्ये लावल्यानंतर 6 महिने त्याचं लेकरासारखं पालन पोषण करा. तुम्हाला कांद्यातलं बी मिळाल्याशिवाय राहणार नाही. साधा सोपा, सहज बोलणे हितोपदेश, सोपं करून सांगितलं. आता आम्ही जे सोपं आहे, आता जे सोपं आहे, काय करतोय शिंदे पाहुणे, आता जे सोपं झालंय ना, तेच आमच्या सारख्यांनी आता परत अवघड करायच्या पाठीमागे लागले. साधू संत त्याचा विचार करतात आणि ते अवतार कार्याला आल्यानंतर आपल्याला सांगतात, बाबा सोपं आहे. तुकाराम महाराज सांगतात ना, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो, लगती सायास जाणे वनांतरा, सुखे येतो घराला. आणि ही गोष्ट जर सत्य असेल तर देव आज आपल्याला अनुभवाला यायला पाहिजे का नको यायला पाहिजे? सगळ्या गोष्टी आपल्या अनुभवाच्या आहेत. अरे आपण साखर खाल्ल्यानंतर गोड लागते, लगेच लागते का 4 तासांनी लागते? अरे आपण मिरची खाल्ली तर तिखट लागते, लगेच लागते का 4 तासांनी लागते? आपल्याला शिवी दिली तर राग येतो, गुरुवारी दिल्यानंतर शुक्रवारी राग येतो का आपल्याला? मग जर देवाचं नामस्मरण आपण करत असू, देवाचं नामस्मरण आपल्याला संतांच्या आशीर्वादाने जर मिळालं असेल आणि ते नामस्मरण करत असू, तर आपल्याला देव साक्षात्काराला यायला पाहिजे का नाही? साधू संत म्हणतात, हो मुखी नाम हाती मोक्ष, काकड आरती हा खरा परमार्थ आहे. साधू संतांचे अभंग आजही अभंगच आहेत. आणि म्हणून साधू संतांना काय सांगायचं, पहा तुमच्यामध्ये असलेला राम. मी छोटंच उदाहरण सांगून जाईल. ताई माझ्या खिशात काडीची पेटी आहे, माझ्या खिशात आता काडीची पेटी आहे. काडीची पेटीत अग्नी नाही का? आहे ना? विठाला विठाला या लोकांना. काडीच्या पेटीत अग्नी आहे. आता मी कालच्या धरून माझ्या खिशात काडीची पेटी आधी वागवलेली, पण माझा खिसा पेटत नाही ना. याचं कारण जर विचारलं तर त्या काडीच्या पेटीत अग्नी आहे याच्याबद्दल कुणाच्याच मनात शंका नाही. पण त्या काडीच्या पेटीतला अग्नी प्रगट व्हायला पाहिजे का नको? दृष्टांत संपला. तुमच्यामध्ये देव आहे का नाही? आहे, पण तो प्रगट व्हायला नको का? आणि तो प्रगट संतांच्या कृपेने होतो. प्रगट काडीच्या पेटीतला अग्नी काडीच्या पेटीतून प्रगट होतो. ज्यावेळेला ती काडी बाहेर काढतो, व्यवस्थित ज्या बाजूला उघळायला पाहिजे त्या बाजूला उघळतो, ज्या बाजूला घासायला पाहिजे त्या बाजूला घासतो, आणि काडीची पेटी लगेच आपल्याला अग्नी तयार करून देते. मग संत काय करतात तर तुमच्यातला देव तो जागा करण्याचा प्रयत्न करतात. पैसता संताचे संगती,
बसल्यानंतर तो देव प्रगट होतो कीर्तनामध्ये. आमच्या सारख्या बाजार बसव्या कीर्तनात नाही होत, पण संतांच्या संगतीमध्ये बसल्यानंतर मात्र तो प्रगट होतो. तुकाराम महाराज त्याचा पुरावा देतात. कंठी प्रेम दाटे नैनी निरालोटे, 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 हृदय प्रगटे राम रूप, हृदय प्रगटे राम रूप. झाल्यानंतर महाराष्ट्रातले कीर्तनकार म्हणतात यांच्या अंगात आलं. सर्वसामान्य जनतेचा विचारच करू नका. सर्वसामान्य जनता सोन्याहून पिवळी आहे. मला सांगा, या पुढीला आता रडू येते. कशाचं रडू येतंय? अभ्यास केला नाही म्हणून शिक्षक रागावलाय का? आईने मारले म्हणून रडते का? अरे संतांचा अनुभव आहे तो. संत चरण रज लागता सहज, वासनेची बीज जळली काय. मग रामनामे उपजे आवडी, शुभ घडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे, हृदय प्रगटे राम रूप. अरे तो आनंद आहे. हेच लोकांना माहित नाही की आनंद आहे का दुःख आहे. सातवताई तहान लागली होती. पाणी डोक्यावर उठलं का तोंडात ओतलं? आणि डोक्यावर ओतलं असतं तर साधू संत म्हणतात डोक्यावर ओतलं असतं तर अनुभव आला नसता. पण मला सांगा, आता ती तहान भागली म्हणजे मला जी तहान लागली होती आता माझी तृप्ती झाली. सांगता येईल पण दाखवता येईल का? साधू संत हेच सांगतात, तहान लागली तर पाणी आतमध्ये टाकावं लागतं. भूक लागली आता जेवताना काय करायचं? वरण भाताचं गरगट करायचं आणि पोटाला चोळायचं. भागल का भूक? साधू संत म्हणतात हे तर साध्या सर्वसामान्य वेड्याला पण कळतं की ते वरण भाताचं गरगट कालवायचं आणि ते आपल्या हातात घ्यायचं, तोंडात टाकायचं, मग पोटात जातं. अरे साधू संत म्हणतात मग भक्ती सुद्धा बाहेरची करून फायदा नाही, आतली झाली पाहिजे. अंतरंगाची भक्तीच फक्त देवाला आवडते. अंतरीची घेतो बारकाने विचार करा. कुब्जा काय सुंदर होती, कुब्जा काय सुंदर होती. तिच्या प्रेमाची मदत अतिप्रीती, राधा प्रार्थिवना प्रती काय विषयासाठी लागून. पांडवाच्या बाचे मी काय लागे, त्याचे वेवटे सोशे मी आनेगे. सुदाम्याच्या पाया लागे काय, त्याचे निपांगे पांगलो. साधू संत म्हणतात अरे तो देव म्हणतो मी काय अन्नाशी दुखाळलो म्हणून यज्ञपत्न्याशी मागू गेलो. अरे मी काय भुकेला होतो का म्हणून त्या यज्ञपत्नीला मागायला गेलो. अरे
त्याला जोपर्यंत प्रेम मिळत नाही तोपर्यंत तो प्रगट होत नाही आणि आपल्याला तो आनंद होत नाही. वारकरी संप्रदाय सांगतो महाराज काल्याचा कार्यक्रम बघा. वारकरी संप्रदायामध्ये अभंग तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलाय. अहंकाराबाबत अभंग लिहून ठेवलाय. पंढरपूरला जाताना तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, ते या पंढरीचे घडे खळा पाझर रोकडे, नेत्री अश्रूंची या धारा कोठे रोमांचे शरीरा. आता मला सांगा, हा आनंद संप्रदायाचा अभंग आहे का वारकरी संप्रदायाचा अभंग आहे? उठा उठी अभिमान जायायसे तळकोण, ते या पंढरीची घडे. ते या पंढरीची बर का, आपण त्या पंढरीचा त्याच्याशी बोध लावतो. साधू संत म्हणतात ना या पंढरीची घडे, ते या पंढरीची घडे काया ही पंढरी आत्मा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, आणि तेथे नांदतो ज्ञान राजा सुपातो. आता हीच लंकापुरी आहे आणि हीच अलंकापुरी आहे बर का. आणि इथं ज्ञानदेव नांदतो बर का. आपल्या पाठांतरात आहे का नाही पण नाथ महाराजांना ते कळालं. साधकाचा मायबाप दर्शने हरिताप, सर्वभूती सुखरूप. म्हणजे आता तुम्ही बसलात ना, आता तुमच्यामध्ये ज्ञानोबा आहे असं नाथ महाराजांना पटते. आपल्याला पटत नाही, कीर्तनकाराला तर अजिबात पटत नाही. हे ज्ञानोबा ही मुक्ताई. साधू संत म्हणतात तुमची पाहण्याची दृष्टी नाही म्हणून तुम्हाला दिसत नाही. साधू संतांनी दृष्टी दिली. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिवीर दुःख गेले भेटले भ्रांतीची पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोजवळ, बाप रखुमा देवी वरू विठ्ठल दिनाचा दयाळ. धर्मदा गोसदैवाचा जीवा पर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो. आणि ते पाहिजे त्यावेळेला. आणि ज्या वेळेला आमच्या नाही का तुकाराम महाराजांनी कृपा केली, निळोबरावर कृपा केली, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी. आणि म्हणून निळोबराय म्हणतात मला त्या अभंगाचा त्या संताच्या कृपेचा अनुभव आला आणि माझ्या संतांनी माझा काला केला अभंगाच्या.
महान साधू भेटला. इथं संधी साधू भरपूर आहेत. मला कीर्तन कधी मिळेल, मला प्रवचन कधी मिळेल, मला पाकिट कधी मिळेल, माझा सन्मान कधी होईल. साधू संत म्हणतात आम्ही याच्यासाठी आलोच नाही. ज्ञानेश्वरी लिहिली गेली, तुकाराम महाराजांची गाथा लिहिली गेली, ही जगाच्या कल्याणासाठी लिहिली गेली आणि निष्पृह अंतकरणाने समाजाला वाटली. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होया अज्ञानासी ऐसा वर त्या टिकेशी. सर त्याच्या पुढे जाऊन सांगतात, ज्ञान होय मुढा आती मूर्खत्या दगडा, वाचेल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. साधू संतांनी या गोष्टीचा विचार करताना आईसारखं प्रेम केलं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, नाही का? साधू संतांनी विचार केला बरं का त्याचा. साधू संतांनी आईसारखं प्रेम केलं समाजावर. आई जसं लेकरावर प्रेम करते, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसे कळवळ्याची जाते करीला भाविन प्रीती, कोटी भार वाहे त्याचे सर्व सोयीस आहे, आईसे कळवळ्याची जाते करीला भाविन प्रीती. बघ ती आई आपल्या लेकराला थोपटते, बघा आई आपल्या लेकराला थोपटते. असं प्रेम केलं संतांनी. साधू संत हे दयाळू आहेत. साधू संतांचा विचार करताना सांगितलं, तू माऊली उली मयाळ आहे, पाण्याहून पातळ आहे आणि चंद्राहून आणि कल्लोळ प्रेमाचा. कल्लोळ आपण तो अभंगही म्हणतो, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ, संताची आगावी प्रेमाचा जे जे मार्गाला आले ते सगळे आपण याच्या अगोदर पण परमार्थ करतच होतो. जोपर्यंत आपल्याला सद्गुरु समर्थाची गाठ पडली नव्हती त्याच्या अगोदर आपला परमार्थ चालू होता. पण खरा होता का खोटा होता? खोटा होता. साधू संत म्हणतात तो खोटाच होता, त्याचा फायदाच नव्हता जोपर्यंत भाव निर्माण होत नाही. भाव वळे आकडे भावे विन देव नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव आणि तो काल्याच्या माध्यमातून साधू संत तुम्हाला आम्हाला सांगतात. तोच अनुभव तुम्हाला आपल्या जीवनामध्ये तात्काळ दिला महाराज. तात्काळ इकडं नामस्मरण आणि तिकडे साक्षात्कार महाराज. साधू संतांनी सांगितलं बरं का, तुकाराम महाराज सांगतात 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार आणि विठोबा भेटला निराकार. म्हणजे तुकाराम महाराजांना भेटलं हे संप्रदायाला मान्य आहे, पण आपल्याला भेटेल का नाही याच्याबद्दल शंका आहे. बऱ्याच कीर्तनकाराचा संसर्ग आला, संपर्क आला तर ते म्हणतात आता राहिले का? तुझा बाप राहिला नाही मग पित्र कशी घालतो रे? तुझा बाप राहिला नाही ना पित्र घालतो का नाही? बाप दाखव, नाही तर श्राद्ध घाल. श्राद्ध घालतो याचा अर्थ तुझा बाप होता. आणि मग साधू संतांचं राहिलं नाही म्हणतो. आजही जसं आहे तसंच आहे, कुठं काही गेलेलं नाही आणि कुठं काही. अहो तो सूर्य आजही आहे, तो चंद्र आजही आहे, ते आकाश आजही आहे, ते पाणी आजही आहे. आणि मग ते नाम नसेल का? नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. राक्षसांचा जर उद्धार होत असेल आणि राक्षसांना जर ते नाम कळत असेल तर आपण सोन्यासारखी माणसं आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून साधू संत अट्टहासाने सांगतात, वाजतसे बोंब कोणी
सांगतो ती निळोबरायला तुकाराम महाराजांच्या कृपेनं साध्य झाली. आपल्यालाही ती साध्य झाली. शंका आणायचं कारणच नाही. एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ. हो करतात पूर्ण, पण ते संत असले पाहिजेत बरं का. संत जर भेटले नाहीत तर आयुष्याचं मातेर झालं म्हणून समजा, मातीच झाली. संत भेटले धन्य आजी दर्शन झालं बघा. सोपा दृष्टांत सांगून जातो सर. आपण खरी भक्ती करतो का खोटी भक्ती करतो बरं का. मी मग अशी सकाळच्या कीर्तनात पण सांगितलं, आपण शंकराला जातो का नाही, बेल फुल घेऊन जातो का नाही. शंकराला गेल्यानंतर तिथं आपण पूजा करतो का नाही. मग तिथं पितळेचा किंवा चांदीचा कशाचा तरी नाग असतो ना, त्या नागाच्या डोक्यावर आपण ते बेल फुल वाहतो का नाही, वाहतो ना. आता पूजा बघा खरी का खोटी. जर तिथं तुमचा भाव पाहिला शंकराने आणि त्याच्या दूताला पाठवलं, तो पितळेचा नाग बाजूला झाला आणि जर खरा नाग जर त्या पिंडीवर उभा राहिला तर तुमच्या हातात ताट तुमच्या हातात राहतील का. म्हणजे आपल्याला खऱ्याची गरज नाही आणि खोटं केल्याशिवाय राहत नाही. साधू संत म्हणतात बाबा शंकराची भक्ती केली पाहिजे. शंकराची भक्ती करण्यामध्ये वादच नाही. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिव नाम दयान बाधी क्रोध काम, दयान बाधी क्रोध. हे सगळे होणार आहे. विकार जाणार आहेत आणि विचार तयार होणार आहे. त्याला परमार्थ म्हणतात. निळोबरासारख्या महात्म्याला तुकाराम महाराजांनी वरदहस्त ठेवला, त्यांच्या मस्तकावर ठेवला. ही परंपरा आहे बरं का महाराज. परंपरा तुकाराम महाराजांच्या आधी पण होती. आमच्या निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वर महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. ज्ञानेश्वरीमध्ये आहे का नाही ती मूवी, आजही आहे. साधू संत म्हणतात तिथून परंपरा आली. आदिनाथ गुरु जमिनीतून उगवलेला नको. संप्रदायाला मूळ पाहिजे महाराज. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचा खरा परमार्थ सांगताना गुरु परंपरा सांगितली. आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितली परंपरा मुख्य महाविष्णू चैतन्याची मूळ संप्रदाय फळ. आणि मग आम्हालाही ती परंपरा पाहिजे. आणि त्या परंपरेनं आलेलं ज्ञान जर आपल्याला मिळालं, त्या ज्ञानाचा जर साक्षात्कार आपल्याला झाला तर निश्चितच आपल्याला निळोबारासारखी परिस्थिती प्राप्त होईल, ती स्थिती प्राप्त होईल. आणि ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर आनंदाला उधार येईल महाराज. आणि तो आनंद आपल्याला सांगता येणार नाही. आनंदाचे डोही आनंद आनंदाची आनंदाची. नाथ महाराजांना तो आनंद झाला संतांच्या कृपेनं, नाही का. जनार्दन स्वामींच्या कृपेनं नाथ महाराजांना आनंद झाला. अवघे त्रैलोक्य आनंदाचे
घडी संप्रदायाचं कन्फ्युजन कसं होतंय. आता नाथ महाराज हे जनार्दन स्वामीचे अनुग्रह आहेत बरं का. आणि आपण रोज काय म्हणतो कीर्तनात, ओम नमो ज्ञानेश्वरा. सर बरोबर आहे का. पण हा अभंग कुणाचा, नाथ महाराजांचा. आणि अनुग्रह कुणाचा मिळाला म्हणतात, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास. कुणाचा, आणि मग ज्ञानेश्वर महाराजांचं नाव का. तर परंपरा ही अनादिकालापासून चालत आलेली आहे, मध्ये खंडित झालेली नाही. अरे साधू संत तर सांगतात चंद्र सूर्य एखाद्या वेळेला खंडित होतील, पण परंपरा परमार्थाची खंडित होणार नाही. विठ्ठल साधू संतांनी या गोष्टीचा विचार करताना सांगितलं, देवाला पण यावं लागतं. देवाला यावंच लागतं, कारण या जगाचा उद्धार होणार आहे. अरे देवाने गुरु केला, राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु सांदीपनी परब्रह्म धाविले. देवांना करावं लागलं. रामाला अवतार कार्याला आल्यानंतर अवतार झाला नाही का, आणि तो आपल्यासाठी झाला बरं का. आम्हासाठी अवतार नाही का, डुकरासहित अवतार झाला. शुकर म्हणजे डुक्कर. साधू संतांनी या गोष्टीचा विचार केला आणि आपण तर त्या आनंदात आहोत. अहो आपल्यासाठी सुद्धा आला देव, अवताराला आला धर्मरक्षणाला, अवताराला आला धर्मरक्षणाला, वेड्या भक्ताची वेडी माया रे भाऊराया, वेड्या भक्ताची वेडी माया रे भाऊराया, सोनियाच्या ताटी उजळला ज्योती, सोनियाच्या ताटी उजळला ज्योती, गोवाईचे भाऊराया, वेड्या भक्ताची वेडी माया रे भाऊराया, वेड्या भक्ताची वेडी माया रे भाऊराया. साधा आणि सोपं गणित आहे. हे का मिळत नाही. अभाग्याची मती न कळे तुझी भक्ती, अभाग्याची मती न कळे तुझी भक्ती, तू आम्हाला दिलीस मुक्ती, वेड्या भक्ताची वेडी ही माया. अरे तुकाराम महाराज बाबाजी चैतन्याचा अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर वेडे झाले. वेडा झालो वेडा झालो, पुसू नका काही, आम्ही मानसात नाही, आम्हा नाही नाती गोती, विठ्ठल आमूचा सांगती. साधू संत म्हणतात, अरे एखादा ओढा जर नदीला मिळाला, गंगेला मिळाला तर तो गंगा रूप होतो. आणि एखादा दुष्ट पापी वाल्यासारखा जरी असेल तरी नामस्मरणाने त्याला पवित्र करता येतं. साधू संत सांगतात, पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिकी, नामे तिन्ही लोक उद्धरती, किंवा कोळियाची कीर्ती वाढली गहन, रामायण रामाधी. आणि म्हणून आमच्या निळोगराने सांगितलं, अरे माझ्या बाबाजी चैतन्याने माझं भाग्य उजळून टाकलं महाराज. आणि हे सांगतात, काला करती संत जन सवितांच्या नारायण, म्हणजे देव त्यांच्या बरोबर होता. आणि तो कसा वाटत होता, वाटिया फुलानी ग हसते, वाटिया फुलानी ग हसते, वाटिया फुलानी ग हसते, वाटिया फुलानी ग हसते, भावाचा तो पावे थे,
बारकाईने विचार केला तर त्या गोकुळात सुद्धा हाच आनंद होता. ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद, लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद, ऐकुनी वेणूचा नाद, गवळणी झाल्या मती मंद, गवळणी झाल्या मती मंद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद. आपल्या सारख्याने काय करावं त्याच्यासाठी महात्मा लागतो महाराज. ते जर कीर्तन चालू झालं तर कीर्तनात कुणी असा कोरडा राहतो नव्हता महाराज. साधू संतांनी त्या गोष्टीचा विचार करा. तुमच्या अंतकरणामध्ये प्रभूचं प्रेम निर्माण झालं पाहिजे, ही माऊलीची इच्छा. तुमच्या अंतकरणामध्ये प्रभूचं प्रेम निर्माण झालं पाहिजे, ही तुकाराम महाराजांची इच्छा आहे. आणि तुमच्या अंतकरणामध्ये प्रभूचं प्रेम निर्माण झालं, ही रामदास बाबा श्रीपाद बाबांची. विठ्ठल विठ्ठल उदार अंतकरणाची महात्म्य आपल्याला भेटली. उदार न पाहे अति कुळाचा विचार, भक्ता करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत भेटले आपल्याला, तुकाराम महाराजांसारखे संत भेटले, वैराग्य संपन्न भेटले. आम्ही आता पाकिटांची आशा करतोय महाराज. आम्ही आता कशाची आशा करतोय? नारळाची अपेक्षा करतोय. आम्ही आता शालीची अपेक्षा करतोय. आम्ही आता सन्मानाची अपेक्षा करतोय. साधू संत त्याही वेळेला सांगून गेले, नको नको मान नको अभिमान, नको नको मान नको अभिमान, नको नको मान नको अभिमान, नको नको मान नको अभिमान. जोडी मी तू मन मोची सुखी, जोडी मी तू मन, जोडी मी तू मन. सुखी जेणे व्हावे जगणी ववावे, आज्ञानी लावावे सन्मार्गासी. मार्ग जया कळे भाव भक्ती बळे, जगाची मेळे न दिसती. दिसती जनिवनी प्रत्यक्ष लोचनी, एका जनार्दनी ओळखिले. आम्ही ओळखले महाराज संत, ओळखिला हरी धन्य तो संसार, ओळखिला हरी धन्य तो संसार, ओळखिला हरी धन्य तो संसार, ओळखिला हरी धन्य तो संसार. मोक्षाचे घरी सिद्धी सरिता, मोक्षाच्या घरी. आणि ह्या देवाचं कोडं अजून कुणाला उलगडलेलंच नाही महाराज. बघा साधू संत तर म्हणतात, नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे घोडे. पृथ्वी जेने तृप्त केली, त्याशी यशोदा भोजन घाली. अरे हे कोडं अजून कुणाला उलगडलेच नाही, फक्त संतांना उघडलं. आज फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे सापडे, बहुत जन्माचे सापडे, आपण दाटले पुढे. परम सागडे,
शेठ इथं उभं राहणारा त्या पात्रतेचा नाही, कारण त्याला शेठ मला सांगतात बाबाची आठवण होते आज आज या प्रमाणाला आम्हाला बाबांची आठवण होती. आज भेटली माझी कोळी. खरं सांगायचं याच्या अगोदर जो परमार्थ आपला चालला होता आणि बाबांची गाठ पडल्यानंतर परमार्थ चालू झाला. त्याला शेठ या जगात कोणी भाग्यवान नसेल, या जगात कुणाचं भाग्य एवढं नसेल एवढं भाग्य आमचं आहे. तर आम्हाला खरा संत भेटला. खऱ्या संतांनी आपलं पाप पुण्य पाहिलेच नाही महाराज. खऱ्या संतांनी मस्तकावर हात ठेवला महाराज. आईसारखं लेकरासारखं प्रेम केलं, माय लेकरासारखं नातं जोडलं. भाऊ दादा म्हणून जवळ घेतला, कुणाला जावई म्हणून, लाडका जावई म्हणून, तर कुणाला लेक म्हणून. बाबा रस्त्याने चालले एखाद्या दुराचार्याकडे पाहतील पण दादा म्हणून हात मारतील. पुन्हा एखाद्या माझ्या माईकडे पाहतील पण ताई म्हणून हात मारतील, बाई म्हणून हात मारतील. चांगला बारकाने विचार केला ताई, तर सकाळी ज्या वेळेला भाकरी करायचे ना त्यावेळेला बाबा सांगायचे त्या भाकरीला पापड नाही आला तर तुझ्या आईने तुला अशाच गवऱ्या थापायला शिकवल्या होत्या का? म्हणजे तिथेही आपल्याला रीत सांगितली महाराज. अरे अंतकरणामध्ये साधकाबद्दलचं प्रेम होतं, साधकाबद्दलचा उद्धार होता, अंतकरणामध्ये दुसऱ्या कशाची अपेक्षा नव्हती महाराज. आणि असे साधू संत निरोबरायांना भेटले ते म्हणतात भाग्याचा तो पावे देवी. आणि काय होईल काल्याच्या निमित्तानं एखादी लाही आमच्या हाताला आली तर आमचे दोष निघून जातील. तुम्ही डोंगरगावच्या कीर्तनामध्ये कवडे सरांची आठवण काढली. आठवा तो प्रसंग, आठवा. बाबा माणसं या जगाला सोडून गेल्यानंतर कळतो तो हा या जगाचा दोष आहे. माणसं समोर बसलेली असताना आपल्याला नाही कळली आपल्याला. त्यांच्याकडे पाहताना काहीतरी गुणदोष म्हणून आपण पाहत राहिलो. पण ज्यावेळेला माणसं या जगाला सोडून गेली ना, का बरं तुमचं अंतकरण भरून आलं होतं त्या कवडे सराबद्दल? काही नातं होतं का तुमचं? रक्ताचं नातं होतं का? काही त्यांच्या मुलाला तुमची मुलगी दिली होती का? काय होतं नातं? आणि ज्यावेळेला ताई आपल्याला आपल्या सद्गुरुनाथाचं ध्यान होतं ना, अरे तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्याचं ध्यान व्हायचं ते ज्यावेळेला भंडारा डोंगरावर जायचं ना, दाय मुकलून रडायचे महाराज. आईसे बर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोने साधा सवता
देवाचं वर्म तर गवळणींना पण कळालं ना. देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे. मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले रे, मन मोहिले. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे. मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले रे. डोळ्यामध्ये अरे त्या राधेसाठी तो बांगडीवाली झाला. राधेला सासूरवास होता. सासूने तिला कोंडून घेतली होती. देवाला राधेची आठवण झाली आणि देवाला राधेची आठवण झाल्यानंतर तो राधा तर काही दिसत नाही. बांगडीवाला झाला नाही तो. बांगडीवाला झाला. त्या राधेच्या त्या दारापुढे गेला. बांगडीवाला म्हणून आवाज दिला. राधेच्या सासूने त्या बांगडीवालीला हाका मारली. आता कोण होता तो? जगाचा मालक होता. पण कोण झाला? अहो एवढ्या खाली येतो देव आपल्यासाठी. पातळीला नाही, खाली येतो. आपण खालच्या पातळीला जातो. देव फक्त खाली येतो आपल्यासाठी पृथ्वी तलावर. आणि तो तिथे गेला आणि बांगडीचा आवाज दिल्यावर राधेच्या सासूने त्याला बोलवलं. इकडे स्त्रीच्या वेशात बांगडीवालीला बोलवलं आणि माझ्या सुनेला बांगड्या भरायच्या. म्हणजे आणा सुनेला बाहेर. म्हणजे नाही, तुम्हाला आत जावं लागेल. आतमध्ये गेले. बांगडी आता तो हात कोणाच्या हातात? राधेचा गेला देवाच्या हातात. मग आता ते तुमचं ते काय म्हणतात त्याला, ते राहील का? एरवी कुणाच्याही हातात हात गेला तर बांगड्या निम्म्या फुटून जातील आणि निम्म्या आतमध्ये जातील. पण देवाच्या हातात गेल्यावर एकही बांगडी फुटली नाही. बरं का? बांगड्या भरायचं झाल्यानंतर वेळ झाला आणि वेळ झाल्यानंतर त्याने ठरवलं, त्या बांगडीवालीने ठरवलं आता मला काही घरी जाता यायचं नाही म्हणून ती बाहेर झोपली. सासूला सांगितलं मला काहीतरी बाहेर हातरून टाकून दे. बाहेर हातरून टाकून दिल्यानंतर ती रात्रीच रडायला लागली ती बांगडीवाली. त्या राधेची सासू परत उठली. म्हणली तुला पैसे दिले, खायला दिलं, तुझ्या बांगड्या खरेदी केल्या आणि आता का बोंबलं? ती म्हणली माझी एक बहीण आहे, त्या बहिणीशिवाय मला झोपच येत नाही. त्या बहिणी शेजारी झोपल्याशिवाय मला झोपच येत नाही. आणि म्हणली काय ग मग? ती माझी सून तर आतमध्ये झोपलेलीच आहे, मग तिच्या शेजारी झोपली तर नाही चालणार. तुम्ही त्याच्यात विषयासक्तीचं नका आणू बरं का. प्रेमासक्ती पाहिजे. भगवंताच्या बाबतीत विषयासक्ती चालत नाही आणि प्रेमशक्ती देव सोडत नाही. ती संधी पाहिली आणि राधेच्या सासूचं ऐकलं आणि त्या राधेजवळ जाऊन भगवान परमात्मा झोपला. आता बघा काय गप्पा चालल्या असतील. जेवली का, झोपली का, काय खाल्लं, काय बनवलं, आपल्या फोनवर काय गप्पा चालतात. साधू संत म्हणतात त्यांच्या ज्या गप्पा चालल्या होत्या त्या गप्पा इतक्या आनंदाच्या होत्या. ती रात्र त्या राधेला कशी गेली माहित नाही. पण सासूला परत शंका आली यांचं काय चाललंय. शंका घेणारे भरपूर. राधेची सासूच नाही पण आपण पण शंका घेतो. हे खरं असेल का? हे खरंच नाम असेल का? हा खरंच गुरु असेल का? हा खरंच संप्रदाय असेल का? आता ज्याला तो भाव तयार झाला त्याला विचारा तुमचा संप्रदाय खोटा आहे का? ज्याला भाव तयार झाला त्याला विचारा. ज्याला भाव तयार नाही झाला तो सरशंकित आहे अजून. ज्याला भाव तयार झालेला नाही तो अजून संशयात आहे. संशयामुळे थोर अनेक नाही पाप घोर, हे तो विनाशाची वाघोर प्राण. साधू संत म्हणतात संशय घेऊ नका. आणि मग साधू संतांनी सांगितलं तुम्हाला आम्हाला, अरे तुमचा संप्रदाय खरा आहे, तुमचा सद्गुरू खरा आहे, तुम्हाला दिलेलं नाम खरं आहे, तो अनुग्रह खरा आहे, आणि आता तुम्हाला झालेला साक्षात्कार खोटा आहे का? आणि मग तो आनंद अखंड राहावा म्हणून निळोबाराय म्हणतात थोडस जरी आमच्या हाताला लागलं तरी ते आम्हाला पवित्र होईल. निळा म्हणे क्षीराचा बुंद, लाग
सांगता पावे ब्रह्मानंद वाटिया पुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे ठोकबा कोणती सांगता चालली असेल मला माहित नाही, पण आपली खऱ्या अर्थाने सांगता. साधू संत म्हणतात आम्ही देवाला भेटलो, पण पहिले काय केलं आम्ही माहिती का? आम्ही देवाला माझं म्हटलं बरं. आपण बायकोला माझं म्हणतोय, मुलाला माझं म्हणतोय, घर माझं म्हणतोय, पण अजून आपण देवाला माझं म्हटलंच नाही. देव माझा मी देवाचा. बरं, आपल्यासारखी लबाड भाषा नाही त्यांची. सत्य बोले माझी वाचा. आपण लबाड बोलतो. तुम्हाला सांगा काकी, आपण फोनवर बोलणारच. आता माझ्यासारखा कीर्तनकार समजा डोंगरातून निघालाच नाही आणि यायला उशीर झाला तर काय सांगतो माहिती का? लोणी चालू म्हणतो. तुमच्याकडे माणसं फोनवर खरं बोलत असतील तर आनंदाची गोष्ट आहे, ती खरी माणसं आहेत. पण बोलते का कुणी फोनवर खरं? अहो, बायको नाही बोलत नवऱ्या बरोबर माझी. मला सांगायचं तात्पर्य, भाऊ बहिणीची खोटं बोलायला लागला, बहीण भावाची खोटं बोलायला लागली, बायको नवऱ्याशी खोटं बोलायला लागली, आणि या खोट्याचं निरसन व्हावं म्हणून साधू संत सांगतात देव माझा मी देवाचा. सत्य बोले माझी वाचा. देव पाहावयासी गेलो, जसा होतो तसाच. साधू संत म्हणतात अरे नाही, देव पाहावयासी गेलो, देव पाहावयासी गेलो, देव पाहावयासी गेलो, देव पाहावयासी गेलो, देवाची होनी गेलो, देवाची होनी गेलो, देव पाहावयासी गेलो. साधू संत बोलताना कधी खोटं बोलतच नाही. अख्खा काकडा जरी तुम्ही पाहिला ती लाज सुद्धा सांगतात बरं का. लाज वाटे देवा तुझा मनवे दादास,
गोडी नाही रस बोललिया सारखी, लाज वाटे देवा तुझा मनविता दास. बघा ते अजून आपल्याला खरं बोलून जातात. हे काय बंगामध्ये सांगितलं सर, प्रभातेशी वाटे तुमच्या यावे दर्शना, येथे न चले चोरी. पुढं इकडं नाही, तुम्ही कुणालाही खोटं बोलू शकता, तिथं खोटं बोलू शकत नाही. येथे न चलो चोरी उरली राहे वासना. साधू संत म्हणतात जोपर्यंत वासना घेऊन तुम्ही त्याच्याकडे जाल, आता वासनाही पुरवली पाहिजे म्हणतात बरं का तुकाराम महाराज. सर एका ठिकाणी सांगतात, देवा पुरवावी वासना आईसे आवडते. आता एक ठिकाणी सांगतात वासना वाईट आहे, आणि इकडे सांगतात आमची वासना पुरवा. पण त्याच्या पाठीमागचं जर आपण प्रकरण पाहिलं, देव वसेची आपली वासनाच आहे ना, काय असली पाहिजे वासना. देव बसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. साधारणतः हा आनंद तर गोकुळात झालाच. गोकुळीच्या सुखांत पार लागले, बाळकृष्ण नंदा घरी आनंद नारी. पण हा आनंद द्विगुणित करण्यासाठी साधू संत आपल्याला सांगतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तुम्हाला पंढरपूरला तुमच्या आईला भेटायचं जायचं असेल तर तुमचा संसार सुखाचा होईल. संसार सुखाचा करायचा ना तुमचा. अवघाची संसार सुखाचा करीना, 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 अवघाची संसार सुखाचा करीना. आनंदे भरीन तिन्ही लोका, आनंदे भरीन तिन्ही लोका, आनंदे भरीन तिन्ही लोका, आनंदे भरीन तिन्ही लोका, हे आनंदे भरीन तिन्ही लोका, हरी आनंदे भरीन तिन्ही. हरी बोल. जाई नगे माय दया पंढरपुरा, 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 भेटे न माहेरा लिया. वेळेचा पक्का आहे सर मी बर का सर. यांनी मला सांगितलं नवला आपल्याला वेळ, माणसावर वेळ जरूर येते हो. वेळ हाच काळ आहे. वेळ सोडून दुसरा काळ कोणताच नाही. काहींच्यावर वेळ आली ते गेले. आपल्यावर एक दिवस वेळ येणारच आहे. मग ती तरुणपणात येणार आहे का, म्हातारपणात येणार आहे का, आता येणार आहे. तुम्हाला मी सांगून जाईल कायला सेठ, कीर्तन करता करता सुद्धा कीर्तनकार मेलेत बरं का. प्रवचन करता करता सुद्धा मेले. तुम्ही असं समजू नका की आपल्याला कोणीतरी विचाराईल मग तू येते का, तू जाते का. अजिबात नाही. साधू संतांनी सांगितलं, आम्ही मात्र देवाला बोलवलं. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठात श्रीरंग बोलावितो. आणि तो आनंद जर तुम्हाला द्विगुणित करायचा असेल, तो आनंद जर तुम्हाला तुमच्या मनामध्ये आणायचा असेल, तर साधू संतांनी त्या वाळवंटात सुद्धा काला केला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळ असिला नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला. मला सांगा,
आमच्या रिंगणे महाराजांचा एवढा आवाज चांगला आहे, रिंगणे महाराजांचा, आमच्या प्रमोद महाराजांचा आवाज चांगला आहे, तुमचा आवाज चांगला आहे, पण असं ठरवा प्रमोद, तुमच्या आणि त्या महाराजांच्या मध्ये ज्ञानेश्वर महाराज उभे राहिले. आणि जनाबाईने सांगितलं बरं का अभंग म्हणायला, कुणाला? कैलास शेठ. आता तुमच्या जवळ ज्ञानेश्वर महाराज उभे राहिले आणि सांगते कोण? जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. आता ज्ञानेश्वर महाराज राहायला लागले हो, देव नाही नाचायचं का? अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे मी छंदे विठोबा मुलागला, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐशे बोले कबीर, साधू या संतांनी देवाला धरलं मनगटी, काय झालं म्हणून यादच हा काल आहे महाराज. नाही तर आपल्याला कृष्ण जन्मापासून नाही का त्या यमुनेपर्यंत जाईपर्यंत आणि काय सांगायचं मग त्या कथा साधू संतांनी सांगितलं, कथा ऐकली पाहिजे पण आपली व्यथा गेली पाहिजे. जोपर्यंत व्यथा जात नाही, जोपर्यंत साधू भेटत नाही, जोपर्यंत संप्रदाय भेटत नाही, जोपर्यंत अनुग्रह भेटत नाही, त्या अनुग्रहाचं चिंतन होत नाही, साक्षात्कार होत नाही. आणि साक्षात्कार झाल्यानंतर समाधी लागते आणि माणूस शांत होतो. झाले समाधान तुमचे आता बसावेचे म्हणा, आता बसावेचे म्हणा, आता जेवणाच खांदे भार पोटी भूक काय गेला, तरी सुद्धा साधू किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रास फिरू चला रंग उधळू चला, रास फिरू चला रंग उधळू चला, आला आला गाना आला आला, किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाचू गाऊ तालात, बहीण धरले, गोपी आल्या नटून, नाना दिसतो गोपी आल्या नटून, नव्या नवतीचा शृंगार केला केला केला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, हो किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. मूर्त्याची सासरी गवरी बासरी फुलले सुरात गजे, कोणी म्हणा गोविंद कोणी म्हणा गोपाळ, कानाला नायकी ओ रोज खोड्या करून गोप बाळे जमून, रोज खोड्या करून गोप बाळे जमून, साध सकाळी गोपाळ झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज आज अवघड होतं सगळं, मला टेन्शन आलं होतं. कैलास एवढं सोपं नाही. हे
आयरे गैरे नाहीत ना ऐकणारे. ऐकणारे कोण येत माहिती का? ब्रह्मज्ञानी आहेत. एखादा जरी शब्द चुकला, एखादा ओवीतला एखादा जरी शब्द चुकला तरी तुम्हाला तो कळतोय बरं का. अशा माणसांसमोर माझ्यासारखे येडे बागड्याला, आणि त्याच्यात काय एखादा कावळा तरी चांगला गाई, एखादा कावळा तरी चांगला वर्णन. पण चला, कैलाशेठचा आग्रह होता, रामरावांनी त्यांना अनुमोदन दिलं असेल. झालं 2 तासाचा वेळ माझ्यावरचा निघून गेला. पण जे काही झालं ते संत श्रीपाद बाबा रामदास बाबांचा प्रसाद होता, म्हणून तो ग्रहण करा. संत ज्ञानेश्वर माऊली तुमच्या आमच्यासाठी आळंदीमध्ये अवतार कार्याला आले. संत तुकाराम महाराज तुमच्या आमच्यासाठी देहूमध्ये अवतार कार्याला आले. संत जनार्दन स्वामीच्या कृपेनं नाथ महाराज पैठणला अवतार कार्याला आले. आणि संत श्रीपाद बाबा रामदास बाबा आपल्यासाठी घोटीला अवतार कार्याला आले. अत्यंत प्रेम केलं सर्वसामान्य जीवावर, अत्यंत प्रेम केलं. गेले दिगंबरा ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, नाही का. आमच्या नाथ महाराजांवर अनुग्रह करणारे नाही का जनार्दन स्वामी होते. आमच्यावर अनुग्रह करणारे त्या जनार्दन स्वामीचा अवतार कार्य करणारे म्हणजे श्रीपाद बाबा रामदास बाबा. निवृत्तीनाथाने अनुग्रह ज्ञानेश्वर महाराजांवर केला, ज्ञानेश्वर महाराजांनी विसोबा काकावर केला. अनुग्रहाची परंपरा निवृत्तीनाथाने चालू केली. अनुग्रहाची परंपरा आपल्या गावापर्यंत. या वाघोलीला वाघोली म्हणतच नव्हते महाराज, पंढरी होती पंढरी. आणि आजही ती पंढरी, आजही ते गोकुळ जसं आहे तर माझ्यासारखे का कैलाशेठ तुम्ही का सर्व का सामान्य कार्यकर्त्याला या ब्रह्मज्ञानांच्या समोर काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून मला ही सेवा या ठिकाणी दिली. बोलता बोलता काही अपशब्द माझ्या मुखातून गेले असतील, कदाचित माझ्या वाणीचा दोष म्हणून मला आईच्या अंतकरणानं माफ कराल, मला बापाच्या अंतकरणानं माफ कराल, एवढी तुमच्याजवळ याचना करतो. आणि झालेली सेवा माऊली महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, भक्त शिरोमणी नामदेव महाराज आणि तुम्हा आमच्या सर्वांचं काळीज आत्मा संत श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. आणि म्हणतो सिंग केला
वनिका